जो काम माझ्या कागदावर आलाच नाही त्याचा पैसा कसा निघल रे? फोटो टाकणे वेगळी गोष्ट आहे, पेमेंट निघणे वेगळी गोष्ट आहे. तुम्ही कागदावरच घेतली असेल ना, कागदावरच घेतली असेल. कागदावर नाही घेतलो हा मी सांगू शकतो. मग चलला कसा पंचायत? हा मी नाही सांगणार. तर हा या हाताळते कोण? कागदावर नसे हा मी सांगतो. हे हाताळते कोण? हा हाताळते कोण? आपली पंचायत हाताळते कोण? ते बोगस चालले आहेत ते नऊ काम, ते काम नऊ कामाचे बोगस आहेत का? तिगाव ग्रामपंचायतीच्या मेरी पंचायत ॲपवरील कामांत तफावत, चौकशी अधिकाऱ्यांकडून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न. गोंदिया आमगाव तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतीमध्ये 15वा वित्त आयोग आणि सामान्य फंडातून झालेल्या विकास कामांबाबत गंभीर अनियमितता समोर आली आहे. मेरी पंचायत ॲप्लिकेशनवर कामांची नावे दुसऱ्याच व्यक्तींच्या किंवा फर्मच्या नावाने दिसणे आणि जुन्या कामांचे फोटो अपलोड असणे असा खळबळजनक प्रकार गावचे उपसरपंच संदीप तिर्ले यांनी उघडकीस आणला. या प्रकरणावरून 9 फेब्रुवारी रोजी झालेली तहकूब ग्रामसभा चांगलीच गाजली. ग्रामविकास अधिकाऱ्यांची अरेरावी आणि संशयास्पद भूमिका. ग्रामसभेत युवक आणि नागरिकांनी या विसंगतीबाबत जाब विचारला असता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी काम झालेच नाही तर पैसे कसे निघतील अशी अरेरावीची भाषा वापरली. जो काम माझ्या कागदावर आलाच नाही त्याचा पैसा कसा निघल रे? फोटो टाकणे वेगळी गोष्ट आहे, पेमेंट निघणे वेगळी गोष्ट आहे. मेरी पंचायत ॲपवर काहीही दिसत असले तरी माझ्या कागदावर तसे नाही असे विधान त्यांनी संतापून केल्याने ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. तुम्ही कागदावरच घेतली असेल ना, कागदावरच घेतली असेल. कागदावर नाही घेतलो हा मी सांगू शकतो. मग चलला कसा पंचायत? हा मी नाही सांगणार. तर हा या हाताळते कोण? कागदावर नसे हा मी सांगतो. हे हाताळते कोण? हा हाताळते कोण? आपली पंचायत हाताळते कोण? ते बोगस चालले आहेत ते नऊ काम, ते काम नऊ कामाचे बोगस आहेत का? तक्रार आणि जिल्हा परिषदेची दखल. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तक्रारदार नरेश बोपचे यांनी 12 आणि फेब्रुवारी 16 रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत वासनिक साहेब यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर 5 मार्च रोजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ऑपरेटर यांचे बयान नोंदवण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्वांनी मेरी पंचायत ॲपवर जुने फोटो कसे काय दिसत आहेत याबाबत स्वतःच आश्चर्य व्यक्त करून हात वर केले. चौकशी की वेळकाढूपणा. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी पराते यांना 2 दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मार्च 12 रोजी जिल्हा परिषदेचे सहाय्यक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी पराते चौकशीसाठी तिगाव ग्रामपंचायत येथे पोहोचले. चौकशीदरम्यान सन 2022 ते 2026 या काळातील 15वा वित्त आयोग आणि सामान्य फंडाचे रेकॉर्ड मागितले असता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिले. त्यांच्याकडे सन 24 ते 25 आणि 25 ते 26 चे रजिस्टर उपलब्ध नसून ते ऑडिटला दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे ऑडिट नक्की कोणाकडे सुरू आहे याची कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. तक्रारदाराचा संशय रेकॉर्ड मॅनेज करण्यासाठी वेळ दिला जातोय का? चौकशी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना रेकॉर्ड सादर करण्यासाठी वाढीव वेळ दिल्याने तक्रारदाराच्या मनात संशय निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2 दिवसांत अहवाल मागितला असताना चौकशी अधिकारी संबंधित दोषी कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? गहाळ असलेले रेकॉर्ड नव्याने तयार करण्यासाठी हा वेळ दिला जात आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. उपसरपंचांची अनुपस्थिती ठरतेय चर्चेचा विषय. विशेष म्हणजे ज्या उपसरपंच संदीप तिर्ले यांनी हा भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आणला आणि ग्रामस्थांना माहिती दिली तेच उपसरपंच दोन्ही वेळा चौकशी दरम्यान अनुपस्थित का राहिले? यावरूनही गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आता जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणातील रेकॉर्डची सत्यता तपासणार की दोषींना पाठीशी घालणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तिगाव ग्रामपंचायतचे जे प्रकरण आपण मागील बातमीमध्ये बघितलेले आहात की तिगाव ग्रामपंचायत मध्ये मेरी पंचायत अप्लिकेशनवर दिसत असलेले काम आणि वस्तुस्थितीमध्ये दिसत असलेल्या कामामध्ये तफावत होती. जसा की जुन्या कामाची फोटो आणि नवीन बिल काढले आणि कामाचे नाव वेगळे आणि पेमेंट दुसऱ्या व्यक्तीला निघाला आणि तिसरीच फोटो अशी तफावत होती. तर हे सर्व सदर बाब जे आहे ते ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप तिर्ले यांनी गावातील युवा पिढी यांच्या निदर्शनात आणून दिला आणि त्यांनी माझ्या सुद्धा
निदर्शनात आणून दिला आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की ग्रामपंचायत मध्ये घोळ झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या अनुषंगाने सर्व युवक हे 9 फेब्रुवारीला ग्रामपंचायत मध्ये जवळपास मानवाईक लोक सर्व पकडून 70 लोक तहकूब ग्रामसभेला उपस्थित होते. त्यामध्ये मेरी ग्रामपंचायत अप्लिकेशनच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सचिव महोदय यांना प्रश्न करण्यात आलेले आहे की म्हणजे त्यांना फोटो दिसत आहेत आणि नवीन म्हणजे बिल निघलेले दिसत आहेत, तर त्याबद्दल काय आहे. तर त्यांनी अशी भाषा वापर केली की जे कामच नाही झाले त्याचे बिल कसा निघल रे. मग असाही बोलला की अप्लिकेशन मध्ये काही दिसत आहे पण माझ्या कागदावर काम झाले नाही बोलले. म्हणजे त्या ठिकाणी गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सर्व मानवाईक लोक होते त्या ग्रामसभेला, फक्त युवक लोक नव्हते. अरे हा शब्दाचा वापर केला आणि तावनी म्हणलं की माझ्या कागदावर ते काम झालेले नाही आहेत, ते काम ऑनलाईन मध्ये दिसत असतील, पण त्यांनी प्रेमानं समजवण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरी गोष्ट, मेरी पंचायत म्हणजे ते दिसत आहेत ते काम, त्या कामामुळे सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आणि त्याच अनुषंगाने मी सर्वात अगोदर मेरी पंचायत अप्लिकेशनच्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायतचे सीओ वासनिक साहेब यांना तक्रार दिली होती आणि त्यानंतर 30 ग्रामस्थांनी मिळून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना 15 वित्त आयोग आणि सामान्य फंडची चौकशीबाबत अर्ज दिलेला होता. तर चौकशीबाबत, तर ते चौकशीच्या म्हणजे आजच्या म्हणजे दुसरा दिवस आहे, 5 तारखेला पराते साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती आमगाव हे आले होते पहिल्या माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने, मेरी पंचायतच्या अनुषंगाने. त्या दिवशी सुद्धा त्यांनी बोलले की पुढील तारखेला आपण बघू. त्या दिवशी फक्त सरपंच, सचिव, माझा आणि ऑपरेटर यांचा बयान नोंदवला. त्यांना सुद्धा म्हणजे सरपंच, सचिव आणि ऑपरेटर यांना सुद्धा संदेह होता की फोटो वा पुराण्या जुन्या कशा आल्या, त्यांना सुद्धा शंका निर्माण झालेली होती. पण का म्हणून ढकलण्यात आला. माझं काल बोलणं झाला विस्तार अधिकारी साहेबांसोबत, त्यांनी म्हणलं की आपण 2-3 दिवसानंतर आपण बघू. मग त्याच्यानंतर मी उपमुख्य कार्यकारी वासनिक साहेब यांच्याकडे गेलो. साहेब म्हटलो हे टालमटाल होत आहे. तर त्यांनी माझ्या समोर निर्देशित केला पराते साहेबाला की तुम्ही जा आणि 2 दिवसामध्ये अहवाल सादर करा. मग 2 दिवसामध्ये अहवाल सादर करा म्हणून बोलले. आज चौकशी झाली. तर आज चौकशीमध्ये जसे आम्ही 22-23, 23-24 आणि 24-25 आणि 25-26च्या चौकशीबाबत बोललेलो होतो, तर त्यामध्ये 24-25 आणि 25-26 याचे सामान्य फंडचे आणि 15 वित्त आयोगचे फाईल त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली नाही. का म्हणून, तर सचिवांचं बोलणं होतं की 2 दिवसाचा आम्हाला वेळ द्या. तर त्यांच्याकडे का म्हणून होऊ शकते की 25-26चा नसेल कारण चालू वर्ष आहे, पण 24-25चा पण का नाही. आणि ऑडिटला दिलेला आहे, ऑडिटला कोणाकडे दिलेला आहे, ऑडिट तर ग्रामपंचायतलाच होतो, पण 2 दिवसाची वेळ का देण्यात आलेली आहे. काही गोष्टी जे जिल्हा परिषदेवरून आलेले वैद्य जे साहेब आहेत, सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनात काही गोष्टी आल्या, पण पराते साहेब कुठेतरी त्यांना आपण नंतर बघू असं टाळण्याचा प्रयत्न करत होते असं माझ्या निदर्शनात आला. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता कुठेतरी चौकशी अधिकारी त्यांना वेळ देत आहेत आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असे मला पण असा संशय आहे त्यांच्यावर. तर यामध्ये आता 2 दिवसाचा वेळ जर आपण दिला, उद्या शुक्रवार आहे, मग शनिवार रविवार येणार आहे, तर सोमवारी चौकशी होईल, तर 3-4 दिवसाचा वेळ मिळेल. आणि मला हमखास माहित आहे की ह्या 3 दिवसामध्ये जे ते सांगत आहेत की एडिट कागद गेलेले आहेत, कुणाकडे गेलेले आहेत ते माहित नाही, ते डॉक्युमेंट्स पूर्ण करणार आहेत. आता चौकशी झाली, त्यामध्ये सुद्धा 2-3 रजिस्टर असे दिसले की जे बिलकुल नवीन होते, त्यांच्यावर रायटिंग सुद्धा नवीन दिसून आलेली. म्हणजे जे जुन्या वर्षाचे रजिस्टर ते आता भरण्यात आले आणि आता 24-25चे आणि 25-26चे रजिस्टर आता भरण्यात येतील का, हा एक मला एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तरी पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गोंदिया जिल्हा परिषद यांना माझे नम्र निवेदन आहे की हे चौकशी जशी सुरू झालेली आहे कंटिन्यू ठेवावे. जर त्यांचे सामान्य फंड आणि 15 वित्त आयोगचे जर त्यांचे रजिस्टर बरोबर नसेल, त्यांचा हिशोब बरोबर नसेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांना वेळ देण्यात येऊ नये. आणि जर असे चौकशी अधिकारी त्यांना वेळ देत असतील तर त्यांच्यावर सुद्धा मला संभ्रम निर्माण होत आहे आणि म्हणून चौकशी अधिकारी बदलावे ही माझी मागणी या बातमीच्या माध्यमातून आहे.